तर ही माझी सकाळची पूजा. नमस्कार मंडळी. तर आपली आता सकाळची छान अशी पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर सर्वांना गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी. तर तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण काय बनवणार आहोत, तर आज आपण छान असं खोबरं इकडे मस्त घट्ट भाजी होण्यासाठी आपण 8 दिवसासाठी किंवा 15 दिवसासाठी मस्त भाजून त्याला बारीक करून एका भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. आणि त्याबरोबर इकडे फुटाणे आहेत, हे पण तुम्ही चिमटात म्हणून असं छान असे भाजून बारीक करून भरणीमध्ये ठेवून ते 8 किंवा 15 दिवस वापरू शकता. आणि खोबरंही छान, म्हणजे आपली भाजी घट्ट होणार, कुठल्याही भाजीमध्ये कधीही टाकायला ते तयारच असणार. आणि खोबरंही पावसाळ्यामध्ये खराब होतं, म्हणून छान असं भाजून आणि मिक्सरमध्ये बारीक करून छान असं एका भरणीमध्ये भरून ठेवायचं. आणि कधी भाजी बनवली की त्यामध्ये थोडंसं टाकायचं. तर आपण आता इकडे कढईवरती ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे. तर आपण आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. त्यामध्ये तरी खोबरं आपण, तर आपलं तेल आता छान असं गरम झालेलं आहे. आपण आता त्यामध्ये ते कापून घेतलेलं खोबरं टाकून छान असं भाजून घेणार आहोत. तर त्याला असं छान हलवून छान असं मस्त भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं छान असं खोबरं आता भाजलेलं आहे. आपण आता त्याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी. तर आपलं खोबरं अशा प्रकारे आता छान असं भाजून घेतलेलं आहे, मस्त लालसर. त्यानंतर आपण इकडे आता कढईमध्ये फुटाणे टाकलेले आहेत छान असे भाजायला, तेही छान असे कडक करून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. तर आता हे खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण खोबरं इकडे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आपण ते आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर आपण राहिलेलं खोबरंही आता मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत. तर आपलं सर्व खोबरं आता छान असं बारीक झालेलं आहे. तर आपण आता ते या भरणीमध्ये भरून घेणार आहोत. तर आपलं खोबरं छान असं तयार झालेलं आहे. तर तुम्ही कुठल्याही भाजीला 1 किंवा 2 चमचे टाकून बनवू शकता. तर छान असं खोबरं तुम्ही आता हे 8 किंवा 15 दिवसासाठी मस्त ठेवू शकता स्टोअर करून. त्यानंतर आपण हे फुटाणे भाजून घेतलेले ते मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून ठेवणार आहोत. तर आपले फुटाणे छान असे बारीक झालेले आहेत. ते तुम्ही आता भरणीमध्ये वगैरे ठेवून देऊ शकता आणि ते 1 किंवा 2 चमचे टाकून तुमची भाजी मस्त अशी घट्ट होऊन जाईल. तर तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटली, माझा व्हिडिओ कसा वाटला, नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.